मी ना माझ्या माहेराला चालले आज. येताना तुमच्यासाठी काय घेऊन येऊ? अव येताना फक्त टेन्शन घेऊन ये, बाकी काहीच नको आणू. कसं आणू ती टेन्शन? अव तू आली ना तर बरोबर टेन्शन येत. हो पायात तो तोंडराज 12 करून वाजे रे. 12 कुठे वाजले? 1 वाजला आता. अहो मी टायमाचं नाही म्हणून राहिलो. तू नाराज कोणी तो चारा कोण चुकला. टेन्शन आलं मला आज सकाळपासून. तुम्हाला काय सांगू माझं टेन्शन? अव टेन्शन दूर व्हायचा नवीन एक तुला मी उपाय सांगतो. सांगा बरं मला कोणता उपाय तो. टेन्शन तरी जाईन त्या उपायना माझं. अव व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं. व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं ना सगळं टेन्शन दूर होत. पायल मला 1-2 पीस काढून ठेवतो चांगले चांगले मस्त. तुम्हाला पीस कशाला पाहिजे 2? आता का तुम्ही त्या पिसायचं का ब्लाऊज शिवता काय? काय माणूस रे बापा हा, ब्लाऊज शिवायला लागला. अव ते पीस कुठं ब्लाऊज शिवलं नाही मला. अहो मटण आणलं ते मटणाचे 2-3 पीस ठेव चांगले चांगले काढून लपून ठेव चांगले. ते म्हणलं देऊन दे तुम्हाला ब्लाऊज शिवायचा. पीस म्हणले का तुम्ही? मला वाटलं ब्लाऊज पीस. कवा सकाळी तर जार फेकेला होता तो कुठे गेला? तू कुठे गेला नाही? मी आज नेलं घरी पाणी प्यायले. कवा ते बकरीचं जार फेकेलं होतं त्या बोराच्या जाळीवर आणि तुम्ही ते पाणी प्यायला नेला का? माय किती घाणे माहिती मी त्यांना पाणी पिते. अहो पागल मला वाटलं जार काढून इथे ठेवायचा तो. मला काय माहिती जार म्हणून को पायल काय व? तू आज भाजीमध्ये मीठ टाकलंच नव्हतं. मी मुद्दामून नव्हतं टाकलं. काऊन? तीच भाजी जळाली होत ना म्हणून. तरी पण टाकायचं असते चांगली चव आली असती. मला ती सवय नाही की जळालेल्या जखमावर मीठ टाकायचं म्हणून. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. हा विचार ना. असा कोणता आयटम आहे जो घरामध्ये कमी बनतो आणि माणसाच्या डोक्यामध्ये जास्त बनतो? माणसं जेव्हा रस्त्याने चालले एखादी पोरगी गिरकी दिसली तेव्हा माणसं म्हणते आय मस्त आयटम आहे. हे असंच बनतं. हा ना, तुम्हाला पोरी शिवाय तर काही सुचतच नाही. पोरीने म्हणून राहिले मी खायचा पदार्थ म्हणून राहिले. मला काही माहित नाही बाबा ते पदार्थ काय खायचा कोणता बनतो तो. तुला माहिती का? सांग बरं कोणता येतं. एवढं पण नाही माहित का तुम्हाला? थांबा मी सांगते तुम्हाला. खिचडी आहे.